Hi students, myself Kanaya Pushpani Bhavispadai, your English teacher. Heartily congratulations and welcome to my dear students in your most popular school, Sri Vinayak Madhyamik Vidyalaya. Now you are students of 10th class. म्हणजे आता तुम्ही 9वीला राहिलेले आहात. आता तुम्ही 10वीला गेलेला आहात. कदाचित टेन्शन झालं असेल. 9वीचा तर सिलेबस सोपा होता, पण आता 10वीला कसं करायचं? कारण बोर्डाची परीक्षा द्यायची असते आणि सगळ्यात जर तुम्हाला डिफिकल्ट सब्जेक्ट वाटत असेल तर तो इंग्रजी. बट डोंट वरी, मैं हूं ना. आपण व्यवस्थित शिकून घेऊ. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये इंग्रजी शिकवेन. काळजी करायची आवश्यकता नाही. सगळं माझ्यावर सोडा. फक्त एक करायचं, मी जो दिलेला अभ्यास आहे तो जर तुम्ही वेळेवर पूर्ण केला तर तुम्हाला इंग्रजी विषय हा सोपा वाटेल, जवळचा वाटेल. आलं लक्षात? आपण थोडंसं पुस्तकाविषयी जाणून घेऊया. हे आपलं पुस्तकाचं पहिलं अशा प्रकारचं आपलं पुस्तक असेल. त्याचं कव्हर, पुस्तकाचं नाव आहे आपल्या माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10. बघा किती निवांत झोपलेला आहे तो. कारण सोपा सिलेबस आहे, सुटसुटीत आहे, व्यवस्थित आहे. फक्त हे करायचं, आपल्याला पहिल्यापासून आपल्याला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जड जाणार नाही. त्याच्यानंतर हे वरचं पेज आहे, हे आतलं पेज आहे. तर आता नेमकं याच्यामध्ये, या पुस्तकामध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे ते आपण बघणार आहोत. साधारणतः 4 युनिट्स आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4. प्रत्येकामध्ये पहिल्या युनिटमध्ये जे काही कन्स्टेट्स आहे त्याच्यामध्ये पहिला आहे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. जे मोर्स यांनी कविता लिहिलेली आहे. त्याच्यानंतर ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तपन मुखर्जी यांनी हा धडा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, सुनील शर्मा यांनी हा धडा लिहिलेला आहे. बी स्मार्ट, अननोन ऑथर, अननोन पोएट, कोणी लिहिलेलं ते आपल्याला माहिती नाही. बी स्मार्ट. त्याच्यानंतर आहे हिज फर्स्ट फ्लाईट, लेखकाचं नाव आहे लिओन ओ फॅक्ट्री. त्याच्यानंतर आहे युनिट 2, त्याच्यामध्ये 2.1 आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, लिहिलेली आहे पाब्लो नेरुडा यांनी लिहिलेलं आहे. कविता आहे, अतिशय सुंदर कविता आहे. त्याच्यानंतर द बॉय हू ब्रोक द बँक, रस्किन बॉन्ड यांनी हा धडा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आहे द ट्विन्स, ही कविता आहे. हेनरी सॅम्ब्रूक ले यांनी ती कविता लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आहे ॲन एपिटॉम ऑफ करेज, स्टीफन हॉकिन्स यांच्या जीवनावर तो आधारित आहे. त्याच्यानंतर आहे बुक रिव्हाइव्ह स्वामी अँड फ्रेंड्स, हा जो धडा आहे तो लिहिलेला आहे R.K. नारायण. त्याच्यानंतर 2.6 आहे वर्ल्ड हेरिटेज. त्याच्यानंतर आपण युनिट 3 कडे जाऊया. युनिट 3 मध्ये आय इफ, रुड्रेस किपलिंग यांनी ही कविता लिहिलेली आहे. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, सुधा मूर्ती, त्याची सुंदर अशी गोष्ट दिलेली आहे, एका भिकाऱ्याची गोष्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर स्टॉपिंग बाय ओस ऑन अ स्नो इव्हिनिंग, रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी ही कविता लिहिलेली आहे. कविता आहे, सुंदर कविता आहे अतिशय. त्याच्यानंतर लेट्स अस मार्च, कैलास सत्यार्थी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं त्यांनी हा धडा लिहिलेला आहे. लेट अस मार्च. त्याच्यानंतर द अल्केमी ऑफ नेचर, रक्षा भारादिया यांनी ही धडा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आहे युनिट 4 द वर्ल्ड्स माइंड, व्हेरी ब्युटिफुल पोएम, जॉय लॉरेल कॉफर्ड यांनी लिहिलेली आहे. भोली, K.A. अब्बास यांनी ही गोष्ट, अतिशय म्हणजे एक विसरबोळी मुलगी आहे, तिची ही गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन, वॉल्ट व्हाईटमन यांनी ही कविता लिहिलेली आहे. अनबिटेबल सुपर मॉम मेरीकॉम तुम्हाला माहितीच असेल, तिच्याबद्दल हा धडा दिलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे जॉन अँड आर्क, S.G.B. शॉ ज्यांनी पिग्मॅलियन ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे 4.6 अ ब्रेव्ह हर्ट, डेडिकेटेड अ सायन्स अँड ह्युमॅनिटी, आणि हा शेवटचा धडा आहे सायन्सवर. तर या पद्धतीने इतका आपल्याला अभ्यास आहे. आता तर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही पुस्तक बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, कोणते धडे अभ्यासायचे आहेत, कोणत्या कविता अभ्यासायच्या आहेत, कोणी लिहिलेलं आहे, हे आपलं लक्षात आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपलं जे काही पहिलं युनिट आहे
आपण पहिलं युनिट सुरू करणार आहोत आणि पहिल्या युनिटमध्ये 1.1 आपली जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे टीनएजर्स प्रेयर. आता प्रेयर म्हणजे प्रार्थना. प्रार्थना कधी करतो आपण? जनरली प्रार्थना आपण फक्त एखाद्या वेळेस आपण संकटात असतो तेव्हाच आपण प्रेयर करतो, तेव्हाच आपल्याला देव आठवतो. एरवी काही आपल्याला देव आठवत नाही. असो, मग ह्या कवितेमध्ये टीनएजर्स प्रेयर, एक टीनएजर्स आहे. टीनएजर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? टीनएजर्स म्हणजे यू आर ऑल्सो टीनएजर्स. टीनएजर्स म्हणजे साधारणतः ज्यांचं वय 13 ते 19 म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18, 19 दीज आर ऑल टीनएजर्स. हे टीनएजर्स प्रार्थना करतोय. कोणाजवळ प्रार्थना करतोय? तो देवाजवळ तो प्रार्थना करतोय. आणि कोणती प्रार्थना करतोय आपण या कवितेच्या आधारे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की आपलं पहिली कविता आहे टीनएजर्स प्रेयर. आता नेमकं या कवितेमध्ये काय दिलेलं आहे ते आपण एक इंट्रोडक्शन घेऊया, म्हणजे आपल्याला कविता समजायला सोपी जाईल. आता ही जी कविता लिहिलेली आहे ती कविता लिहिलेली आहे J.M. मोर्स यांनी. म्हणजे ही इज अ फॉरेन रायटर आणि J.M. मोर्स आहे त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. आता तुम्हाला अगोदरच सांगितलं मी टीनएजर्स म्हणजे काय, ज्यांचं वय साधारणतः 13 ते 19 वर्ष आहे असं. मग ह्याच टीनएजर्सने या ठिकाणी प्रेयर केलेली आहे. आता कवितेचं जर तुम्ही टायटल बघितलं टीनएजर्स प्रेयर, अतिशय सिंपल आहे आणि आपल्याला त्या टायटलमध्येच समजतं की नेमकं या कवितेमध्ये काय दिलेलं असेल. आपल्याला आयडिया मिळतं, क्लिअर आयडिया मिळते की नेमकं या पोएममध्ये काय दिलेलं असेल. आता हे कवितेचा जर तुम्ही फॉर्म बघितला तर तो आहे मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे काय? स्वगत. स्वगत म्हणजे तुम्ही नाटक बघित असतील, स्वतःशी स्वतः बोलणे, त्याला मोनोलॉग असे म्हणतात. मोनोलॉग याचं फॉर्म आहे. आणि याचा जो स्पीकर आहे, स्पीकर म्हणजे काय, ज्याने कविता मांडलेली आपल्यासमोर मांडलेली आहे तो स्पीकर आहे टीन एज, म्हणजे तुमच्याच वयाचा आहे. आता ह्या ज्या कवितेमध्ये जो टीन एजर आहे तो देवाला प्रार्थना करतो. कशासाठी प्रार्थना करतो? की जीवन क्रमित असताना त्याला योग्य मार्ग दाखवा किंवा योग्य दिशा दाखवा, याच्यासाठी तो देवाकडे विनंती करतो आहे. तो देवाला याच्यासाठी विनंती करतो आहे की त्याचं जे जीवन आहे ते सक्सेसफुल होण्यासाठी. कारण बघा, टीन एज हे जे तुमचं वय आहे हे वय फारच म्हणजे क्रिटिकल असतं. आता तुम्ही 10वीला आहे समजा, 10वीला गेल्यानंतर तुम्हाला सुचत नाही नेमकं कुठं जायचं, आर्ट्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे की सायन्सला जायचं. यू आर कन्फ्यूज. आणि मग अशा क्रिटिकल पिरियडमध्ये फक्त तुम्हाला कोण वाचू शकतं? एक तर तो देव वाचू शकतो किंवा तुमचं कोणी जो काही मोठा भाऊ, बहीण, शिक्षक, तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतील. आणि म्हणून तो देवाला प्रार्थना करतो. द इम्पॉर्टंट डिसिजन आणि कशा संदर्भात? करिअर संबंधात. आता काय गोष्ट, आता टीनेज म्हणजे काय, त्याची जी क्षमता आहे ती फार कमी आहे. कशाची क्षमता? निर्णय घ्यायची क्षमता. जसं साधारणतः एक उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही जर दुकानात गेला ड्रेस घेण्यासाठी आणि ते जर मोठं दुकान असेल त्यावेळेस यू आर अनेबल टू चॉईस विच ड्रेस टू सिलेक्ट. तर कोणता ड्रेस घ्यायचा याच्याविषयी तुम्ही कन्फ्यूज असतात. पण इथं तर डायरेक्ट म्हणजे जीवनाशी संबंधित आहे. मग जर देवाची त्याला कृपा मिळाली किंवा त्याला मार्गदर्शक कोणीतरी मिळाला तर त्याची जी लाईफ आहे ती डिस्ट्रेसला होणार नाही, तर ती कशी होईल? हॅपीज होईल. आणि म्हणून तो म्हणतो देवाला की माझं जे काही दुःख आहे की देवा तू दुःख कमी कर, मला योग्य मार्ग दाखव. आणि त्यानंतर मग तो देवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आणि देवाकडून तो काहीतरी मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. आता बघा, आता आपण कवितेकडे जाऊया. कवितेमध्ये साधारणतः 1, 2, 3, 4, 5 स्टांजा दिलेले आहेत, म्हणजे 5 पॅरेग्राफ दिलेले आहेत. आणि 5 पॅरेग्राफमधून तो देवाला विनंती करतो किंवा देवाकडून तो मदत मागतो. आता आपण कवितेला सुरुवात करूया. त्याआधी मी पहिला पॅरेग्राफ म्हणजे पहिला स्टांजा वाचतो तुमच्यासमोर. तुम्ही पुस्तकावर बोट ठेवायचं आहे, म्हणजे ओळीवर बोट ठेवायचं आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. आता या कवितेमध्ये म्हटलेलं आहे द पोएट इज बिगिनिंग हिज डे विथ अ प्रेयर. आता आपण बघा, सकाळी उठल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करतो की ए देवा
माझा आजचा दिवस तू सुखकर जाऊ दे, चांगला जाऊ दे. कारण प्रत्येक येणारा दिवस काहीतरी आपल्या जीवनांमध्ये नवीन आणत असतो. तो देवाला विनंती करतो. ही इज प्रेइंग द गॉड फॉर हेल्पिंग हिम टू मेक हिज नो राईट डिसिजन. आता बघा, ही इज अ टीनेज. आपण अगोदर बघितलं, ही इज अ टीनेज. तो कसा आहे? टीनेज आहे. त्याच्यामुळे त्याची जी निर्णय घेण्याची क्षमता आहे ती फार कमी आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे तो देवाला विनंती करतो, गॉड हेल्प मी टू मेक माय राईट डिसिजन. म्हणजे माझा जो काही डिसिजन आहे किंवा मला निर्णय करण्याची क्षमता तू दे. देर आर डिफरंट पाथ बिफोर पोएट. आता बघा, त्याच्यासमोर आता एक उदाहरण घेतलं आपण. 10वी तुम्हाला अनेक मार्ग आहेत. सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे. देर आर मेनी वेज टू गो टू मेक युअर करिअर. आणि त्यावेळेस नेमका कोणता मार्ग चूज करायचा किंवा कोणता मार्ग निवडायचा याच्यात तुम्ही कन्फ्यूज आहात. यू आर बॅफल. आणि म्हणून कवीसुद्धा, कारण कवीसुद्धा टीनेज आहे आणि कवीसुद्धा कन्फ्यूज आहे की नेमका कोणता मार्ग निवडायचा. आणि म्हणून तो देवाला विनंती करतो की देवा, मला तू या कामामध्ये मदत कर. कारण मला लांबचा प्रवास करायचा आहे आणि तुझ्या मदतीशिवाय किंवा तुझ्या डिसिजनशिवाय मी हा जो काही प्रवास आहे तो करू शकत नाही. म्हणून देवा, तुम्हाला मदत कर. आता आपण पहिला पॅराग्राफ बघितला. आपण आता दुसऱ्या पॅराग्राफकडे जाऊया. स्टांजा 2. आय कॅन चूज टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. आता बघा, या कवितेमध्ये काय दिलेलं आहे त्याने. आता मी माझा मार्ग निवडलेला आहे. कशाचा? आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी माझ्या जीवनाचा मार्ग निवडलेला आहे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. कशासाठी? त्याच्यामध्ये मला ग्रेट सक्सेस मिळण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी. आता तुम्हाला कशात यशस्वी व्हायचं? फक्त 10वीला जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घेऊन सक्सेस व्हायचा. हा तुमचा मार्ग आहे. सध्या तुमचा मार्ग दुसरा काही नाही. फक्त एकमेव तुमच्यासमोर मार्ग आहे की हाऊ टू गेट मोर मार्क्स इन 10th एक्झाम. फक्त एकमेव 10वी. और ट्रॅव्हल डाऊन द डार्क कनेड रोड दॅट लीड्स टू गेट डिस्ट्रेस. आणि बघा, आता समोर आता तुम्हाला फ्युचर माहीत नाही. नेमकं फ्युचरमध्ये काय आहे? मीन्स दॅट रोड इज व्हेरी डार्क. तो कसा रोड आहे? डार्क आहे, अंधारमय आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं फ्युचर माहीत नाही आहे की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. आणि ती येण्याची क्षमता, तो अंधाराचा रोड किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला दुःख किंवा वरी किंवा कष्ट नाही मिळायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा? म्हणून कवी म्हणतो, देवा, और ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. या गोष्टींपासून मला तू वाचव. कारण त्याला डिसिजन घेऊ शकत नाही. त्याला तो मार्ग व्यवस्थित निवड करावायचा आहे. आणि तो मार्ग फक्त त्याला कोण दाखवू शकतो? त्याला परमेश्वर दाखवू शकतो असं त्याला वाटतं. नंतर आपण तिसरा स्टांजाकडे जाण्याच्या अगोदर तो म्हणतोय की अधोगतीच्या वाटेवर मोठी ताण किंवा खूप काळजी करावी लागेल. आणि समजा तो जर योग्य निर्णय घेऊ शकला नाही किंवा परमेश्वराने त्याला योग्य मार्ग दाखवला नाही तर कदाचित त्याला ताण किंवा काळजी करावी लागेल. म्हणून तो देवाला वारंवार विनंती करतो. नंतर आपण स्टांजा 3 जाऊ. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. प्लीज ओपन माय आईज. देवाला म्हणतो तू, हे देवा, तू शक्तिशाली आहे, तुला सगळं माहिती आहे. कृपा करून माझे डोळे उघड. म्हणजे मला स्पष्ट दिसेल. काय स्पष्ट दिसेल? शब्दशः अर्थ घेऊ नका या ठिकाणी. प्लीज ओपन माय आईज म्हणजे ज्या गोष्टी मला माहीत नाहीत किंवा ज्या गोष्टी माझ्यापासून लांब आहेत अशा गोष्टी दिसण्याची मला क्षमता दे. म्हणजे मला निर्णय करण्याची क्षमता दे. दॅट आय माईट क्लिअरली सी. आणि जर तू माझे डोळे उघडलेत तर मी व्यवस्थित पाहू शकतो किंवा मला काय डिसिजन घ्यायचं आहे किंवा मला काय करायचं आहे याच्यासाठी तू माझे डोळे उघड. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि माझ्यासोबत उभा राहा, माझ्या पाठीमागे राहा. कशासाठी? हेल्प मी व्हॉट इज राईट. काय खरं आहे किंवा काय खोटं आहे, काय फसवं आहे
किंवा काय चांगलं आहे हे दाखवण्याची शक्ती तू मला दे. माझ्या पाठीमागे उभा राहून माझ्या मागे कृपा करून ब्रिंग आऊट द बेस्ट मीन. आणि जे काही सर्वोत्तम आहे, जे काही सर्वोत्तम दिशा आहेत किंवा माझ्यात जे सर्वोत्तम आहे त्या गुणांना दिशा देता यावी यासाठी तू मला मदत कर. स्टांजा 4मध्ये जाऊ. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. आता बघा या आता शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, help Lord to just. In the above stanza the speaker urges to God to help about unable to say no. आता देवाला तो विनंती करतो की देवा, जर माझ्या जीवनामध्ये कुठं मला वाईट गोष्टींसाठी नाही म्हणण्याची वेळ आली तर मला मदत कर. म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच माझ्या जीवनामध्ये येऊ दे, आणि समजा वाईट गोष्टी जर माझ्या जीवनात आल्यात तर मला नो म्हणण्याची ताकद दे, नो म्हणण्याची मला क्षमता दे. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, ज्यावेळेस माझ्या दुःख होईल, ज्यावेळेस मी वाईट गोष्टी स्वीकारेल त्यावेळेस तू मला मदत कर आणि नाही म्हणण्याची मला शक्ती दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन, आणि जेणेकरून माझा आत्मा अशा वाईट गोष्टींपासून लांब राहील आणि माझा आत्मा हा पवित्र राहील, मला स्वतःला क्लीन ठेवता येईल. आणि म्हणून देवा तू काय कर, मला मदत कर. अँड फिट फॉर लाईफ इच डे, आणि जे काही चॅलेंज आहे, प्रत्येक दिवसाचं चॅलेंज आहे ते स्वीकारेल अशी मला तू शक्ती दे. आता कधी कधी काय होतं, अनेक आपल्या जीवनामध्ये मोह येत असतात, अनेक मोह आपल्या जीवनामध्ये आड येतात. ते मोह टाळण्यासाठी ते नाही म्हणण्याची मला शक्ती दे असं कवी म्हणतो. आणि जे काही माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यात आव्हान येईल त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माझं शरीर स्वच्छ ठेव आणि मी व्यवस्थित राहीन असं मला आशीर्वाद दे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 5वा स्टांजा. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि ज्यावेळेस कवी म्हणतो बघा, वेन माय टीन-एज इयर्स, ज्यावेळेस माझं हे जे वय आहे टीन-एज ज्यावेळेस संपेल, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, आणि मला समजेल की जे जीवन आहे ते जीवन फारच सुंदर आहे. का? कारण मला वेळोवेळी तुझं मार्गदर्शन मिळालेलं आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. का? कारण मी तुझ्या मार्गदर्शनाने किंवा मी तुझ्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम पद्धतीने जगलेला असेल. केव्हा? ज्यावेळेस माझं हे वय संपलेलं असेल, म्हणजे मी टीनएज नसेल. बघा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने या कवितेमध्ये जो टीनएजर्स आहे म्हणजे कवी देवाला विनंती करतोय, वेळोवेळी विनंती करतोय की देवा तू मला सहाय्य कर, तू मला मदत कर. मदत कर कशासाठी मदत कर? की योग्य मार्ग निवडण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आयुष्यामध्ये मला तू मदत कर, जेणेकरून देवाच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली तो व्यवस्थित जीवन जगेल. आता बघा आपण ही कविता बघितलेली आहे, तर या कवितेवर तुम्हाला एक 5 मार्काचा एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला कवितेचं टायटल लिहायचं असतं, त्याच्यानंतर कवीचं नाव लिहायचं असतं, त्याच्यानंतर राईम स्कीम लिहायची असते, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच लिहायचं असतं, त्याच्यानंतर थीम, सेंट्रल आयडिया लिहायची असते. आता प्रत्येक गोष्टीला एक मार्क असतो आणि त्याला म्हणतात ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता जर टायटल तर तुम्हाला माहितीच आहे, टायटल काय त्याचं? अ टीनएजर्स प्रेयर, म्हणजे टायटलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे अ टीनएजर्स प्रेयर. त्याच्यानंतर पोएट, सांगा बरं पोएट कोण आहे? बरोबर, जे मोर्स, बरोबर आहे. कवीचं नाव काय या ठिकाणी? जे मोर्स. त्याच्यानंतर राईम स्कीम मी तुम्हाला शिकवलेलं आहे, 9वीला आपलं हे झालेलं आहे. राईम स्कीम म्हणजे नेमकं काय आठवतं ना तुम्हाला? हो, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ABCD वगैरे तुम्हाला शिकवलेलं आहे मी ते बघा. तर याची जी राईम स्कीम आहे ती आहे ABCB.
त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच पण आपले झालेले आहे, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेले आहेत. यास फिगर ऑफ स्पीच आहेत ॲपॉस्ट्रॉफ, आणि त्याचं जे उदाहरण आहे बघा, तिथं उदाहरण दिलेलं आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आणि दुसरं आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशनमध्ये एक वाक्य दिलेलं बघा या ठिकाणी, ट्रॅव्हल डाऊन द डार्कनड रोड. म्हणजे या ठिकाणी दोन फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत, एक आहे ॲपॉस्ट्रॉफ आणि दुसरं आहे ॲलिटरेशन. आता त्याच्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आहे थीम. थीम म्हणजे काय, सेंट्रल आयडिया, म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं त्या कवितेमध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, द टीनएजर्स एज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन पर्सन्स लाईफ बिकॉज इन दॅट टाईम पर्सन डिसाइड्स द पाथ ऑफ फ्युचर. म्हणजे टीन एज हे माणसाच्या जीवनामध्ये फारच आवश्यक असा पिरियड आहे, कारण त्या पिरियडमध्येच माणसाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने जळणघळण लागत असते. In the poem, choose right path when he will be successful and he will choose wrong path, then the person will fail. जर त्याने योग्य मार्ग निवडला तर तो जीवनामध्ये सक्सेस होतो, आणि अयोग्य मार्ग जर त्याने निवडला तर तो जीवनामध्ये फेल होतो, असं या कवितेचा भावार्थ आहे किंवा सांगितलेलं आहे. सो द टीनएजर्स एज इज द आस्किंग टू शो द राईट पाथ टू द गॉड टू क्रिएट पॉझिटिव्हिटी. आणि त्याच्यामध्ये सक्षमता येण्यासाठी, त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन येण्यासाठी कवी या कवितेच्या माध्यमातून देवाला विनंती करतो की देवा मला तू योग्य मार्ग दाखव. आलं विद्यार्थ्यांना लक्षात, ही कविता आपण या ठिकाणी संपवलेली आहे. तर तुमच्याकडे पुस्तक असतीलच, त्या पुस्तकाच्या खाली जे काही प्रश्नोत्तर दिलेले असतील, जो स्वाध्याय दिलेला असेल तो तुम्हाला सोडून फोटो काढून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे. ओके, गुड डे, बाय.